1 ते 7 एप्रिल 2024 एप्रिलची सुरुवात होणार जबरदस्त। मकर मीन राशीच्या लोकांना होणार लाभ। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 एप्रिल रोजी चंद्र धनु राशीत असेल। या काळात धनु राशीच्या व्यापारी वर्गाने आपली आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत। गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे। 3 एप्रिल रोजी चंद्र मकर राशीत पोहोचल्यानंतर तुम्ही वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता। जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्यानुसार 1 ते 7 एप्रिल हा काळ मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी कसा असेल। मेष रास या राशीच्या लोकांना त्यांचे कार्यालयीन काम पूर्ण न झाल्यास त्यांच्या वरिष्ठांना उत्तर द्यावे लागू शकते। पैशातून पैसा कमावला जातो हा व्यवसायाचा मूळ मंत्र आहे। हे तत्व लक्षात घेऊन व्यावसायिक अधिकाधिक काम करताना दिसतात। तरुणावर वाणीचा प्रभाव वाढेल, त्यामुळे तुमच्या वाणीचा योग्य दिशेने वापर करा आणि जीवनात पुढे जा। या आठवड्यात तुम्ही एक आदर्श यजमान असल्याचे सिद्ध कराल। तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन होईल आणि ते तुमच्या आदरातिथ्याने आनंदित होतील। तुमची जीवनशैली तुमचे आरोग्य राखण्यात यशस्वी होईल। वृषभ राशीच्या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नये आणि संयमाने काम करावे, अन्यथा केलेले काम बिघडू शकते। व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला परिणाम घेऊन आला आहे। त्यांचे विरोधक स्वतःहून तडजोड करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात। तरुणाईचे लव्ह लाईफ हा संपूर्ण आठवडा खूप छान असणार आहे। त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। कुटुंबातील भविष्यातील योजना लक्षात घेऊन तुम्ही याआधी जे काही नियोजन केले असेल त्या दिशेने तुम्ही पुढे जाताना दिसतील। या आठवड्यात आरोग्याच्या बाबी सामान्य राहतील, परंतु तुम्हाला सतर्क राहावे लागेल। मिथुन रास या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठाकडून काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते। ती पूर्ण गांभीर्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। आत्तापर्यंत व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती डगमगीत होती, तर आता हळूहळू प्रगती होईल। रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल। घरगुती वाद न्यायालयात नेण्याऐवजी ते परस्पर चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा। आरोग्याच्या बाबी सामान्य राहतील, परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केल्यास तुमचे आरोग्य बिघडण्याची खात्री आहे। कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, त्यासाठी तुम्ही तयार राहा। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आठवड्याच्या शेवटच्या दिवसात चढ उतार होऊ शकतात। तरुणांनी आपल्या जोडीदाराच्या भावना आणि मजबुरीकडे दुर्लक्ष करू नये, तर त्यांना समजून घेऊन त्यांच्यासोबतचे नाते पुढे चालू ठेवावे। तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतित असाल। जर त्याला किंवा तिला वैद्यकीय उपचारांची गरज असेल तर उपचार करा। किरकोळ समस्या वगळता तुमचे आरोग्य या आठवड्यात सामान्य राहील। सिंह रास या राशीच्या लोकांनी ऑफिसमध्ये काम करताना घाई करू नये, विचार करूनच पुढे जा। बाजारात अडकलेला व्यापाऱ्यांचा पैसा या आठवड्यात अनपेक्षितपणे बाहेर येऊ शकतो। तरुणांना त्यांचे अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील। त्यांच्यासाठी हा एकमेव पर्याय असू शकतो, दुसरा कोणताही शॉर्टकट नाही। या आठवड्यात कुटुंबात जी काही संपत्ती जमा आहे त्यात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे। मोसमी आजारापासून सावध राहा आणि आहाराबाबत खूप काळजी घ्या। तुळ रास या राशीच्या लोकांना चालू आठवड्यात नेहमीपेक्षा थोडी जास्त मेहनत आणि धावपळ करावी लागेल। जर व्यावसायिकाने कोणत्याही बाबतीत वचनबद्धता दिली असेल तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, मग ते ग्राहक असोत किंवा पेमेंट संबंधित बाबी असोत। वेळ आणि ऊर्जा या दोन्हींचे योग्य व्यवस्थापन न केल्याने तरुणांना त्यांचे काम पूर्ण करण्यात अडथळा येऊ शकतो। मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदाचे कारण असेल। आरोग्य चांगले राहण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे, जेणेकरून शरीरात ॲसिडिटी वगैरे होणार नाही। वृश्चिक रास
नकारात्मक विचारामुळे वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये भीती असू शकते. त्यांना तुमच्या कामावर वर्चस्व मिळवू देऊ नका. व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवावे की कोणताही व्यवहार करताना त्यांनी आवश्यक तपास केला पाहिजे, जेणेकरून त्यांना नंतर काळजी करावी लागणार नाही. तरुणांना या आठवड्यात आळस आणि उद्धटपणा टाळावा लागेल, अन्यथा तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकते. कुटुंबाप्रती भावनिक ओढ वाढल्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील, ते तसेच ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य आणि नातेसंबंध दोन्हीची काळजी घ्यावी लागेल. थोडीशी चूक दोन्ही बाबतीत परिणाम करू शकते. धनुरास या राशीच्या लोकांनी ऑफिसमध्ये काम करताना हे लक्षात ठेवावे की ते कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीत. व्यावसायिकांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत ठेवावी. त्यांना गुंतवणुकीसाठी एखादा चांगला प्रकल्प मिळू शकतो. तरुणांनी ज्या कामात ते प्रावीण्य आहेत त्याला प्राधान्य देऊन नंतर इतर कामे केली तर बरे होईल. कुटुंबातील वरिष्ठांच्या सल्ल्याकडे आणि भावनाकडे दुर्लक्ष करणे टाळा. त्यांचा आदर करा. आरोग्याच्या दृष्टीने तुमचे पाय मोचू शकतो किंवा अगदी फ्रॅक्चर होऊ शकतो, म्हणून चालताना सावधगिरी बाळगा. मकर राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण खूप चांगले राहील, विशेषतः ज्यांना नवीन नोकरी आहे त्यांच्यासाठी. व्यावसायिकांना या आठवड्यात एखाद्या उपयुक्त व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्यामुळे व्यवसायात फायदा होईल. तरुणांनी आपला संशयी स्वभाव बदलून त्यात लवचिकता आणावी. अनावश्यक शंका नातेसंबंध बिघडवतात. घराच्या गरजेनुसार तुम्ही कोणतीही मोठी मौल्यवान वस्तू किंवा वाहन खरेदी करू शकता. जर तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे खूप गरजेचे आहे. कुंभ राशी या राशीच्या लोकांनी वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करावा, जिथे त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. कोणताही व्यावसायिक व्यवहार करताना व्यापाऱ्यांनी सतर्क राहावे, अन्यथा तुमची चूक नफ्यात तोट्यात बदलू शकते. तरुणांनी आपल्या मित्रांमधील स्वार्थी घटक ओळखणे आणि अशा लोकांपासून दूर राहणे चांगले आहे. कुटुंबात मुलांच्या करिअरची आणि लग्नाची चिंता असू शकते. देवाने सर्व कामासाठी वेळ ठरवून दिली आहे, त्यामुळे काळजी करू नका. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहावे लागेल. मीन राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये काम असेल तर इतर कोणाशीही चर्चा न करता वेळेवर पूर्ण करा. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्यावा. तरुणांनी प्रेमप्रकरणात अडकून करिअरशी तडजोड करू नये. त्यांचं करिअरवर परिणाम होऊ देऊ नये. या आठवड्यात तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसणार. तुमच्या स्नायूंचा व्यायाम करत राहा, कारण स्नायू दुखणे तुम्हाला त्रास देऊ शकते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि यामध्ये तुमची रास कोणती आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.